बाबा, तुमची चिठ्ठी वाचली मी. अहो, काय लिहिलंय तुम्ही याच्यात? माझ्या पुढच्या शिक्षणासाठी, परदेशात पाठवण्यासाठी तुम्ही पैसे दिलेत मला. अहो, एवढी मोठी नाही झाली हो मी, अजूनही चिमुरडीच आहे. आणि मला नाही जायचं तुम्हा कोणालाही सोडून परदेशात शिकण्यासाठी. मला जे हवंय, मला जे शिकायचंय, मी ते आपल्या देशातही शिकू शकते ना, आपल्या भारतात, माझ्या भारतात, माझ्या या जन्मभूमीत. आणि बाबा, मी एकुलती एक आहे हो तुम्हाला. परदेशात जाणं म्हणजे मुंबईवरून पुण्यात जाणं इतकं तरी सोपं नाही ना. आणि आई, तू पण यात सामील झालीस. अगं, मला एकदा विचारायचं तरी ना की मला काय हवंय. जे शिक्षण मी आपल्या देशात करू शकते, तुम्हाला त्रास न देता करू शकते, मग तुम्हाला असं का वाटतं की मी बाहेर जावं? मला तुमच्या सोबतच राहायचंय. मग मला परदेशात पाठवण्याचा हा अट्टहास का? प्लीज आई, बाबा, असं करू नका. मी इथे राहू नाही, मला तुमच्या सोबत राहायचंय. उद्या तुम्हाला जर काही झालं तर मी नाही येऊ शकणार परत. आणि मला मुळात म्हणजे ना, मला ओझं मला नाही बनायचंय ओझं तुमच्यावर. तुम्ही खूप केलं माझ्यासाठी. एकुलती एक म्हणून लाड ना केले, हवं नको ते सगळं बघितलं. पण आज ही जी परीक्षा आहे ना आई आणि बाबा, ही फक्त माझी परीक्षा आहे. आणि ह्यातनं मला परदेशात जाऊन होण्या इतकं ना पास होण्याची गरजच नाहीये. मी माझ्या आई वडिलांसोबत राहून, माझ्या देशात राहून मी नक्कीच ह्या परीक्षेत पास होईल. बाबा, तुम्ही नका काळजी करू. मला जे व्हायचंय ना, त्यात मी नक्कीच यशस्वी होईल. मला फक्त तुमच्या प्रेमाची आणि आधाराची गरज आहे. बाकी मी अख्खं जग जिंकलंच समजा. धन्यवाद.